नाशिकमध्ये शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारी, कामचुकार आणि मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात निर्भय महाराष्ट्र पार्टीने एल्गार पुकारला असल्याचे दिसते आहे। जे आजपर्यंत एकाही पक्षाला जमले नाही ते काम ही पार्टी जनतेशी समरस होऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून जोमाने काम करीत आहे। जनताच मालक आहे असे नोकरशहांना ठणकावून त्यांना जनतेची कामे जबाबदारीने करण्यास भाग पाडत आहेत। परंतु काही ठिकाणी या पार्टीच्या कार्यकर्त्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा टोकाचा सामना करावा लागतोय। अलीकडेच अशोक स्तंभ परिसरात असलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मिळालेल्या तक्रारीच्या या निर्भय पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत तेथील अनागोंदी कारभाराचे लाईव्ह चित्रण करून उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला। त्यातून बाचाबाची होऊन पशुवैद्यकीय विभागात कार्यरत महिला अधिकाऱ्याने अध्यक्ष जितेंद्र भावे आणि त्यांच्या सोबतच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत हुज्जत घालून माज, गुरमी, वशिल्याची टिट्यू अशा शेलक्या शब्दाचा वापर करून मानहानी केली। तसेच सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न केल्याचा प्रकार करून 8 पार्टी पदाधिकाऱ्यांविरोधात कथित विनयभंग केल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। त्यानुसार निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्यासह 2 महिला व 6 पुरुषांविरुद्ध सरकारवाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सदर महिला अधिकाऱ्यांविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रारकर्त्या महिलेविरोधात तक्रार घेण्याची विनंती केली। यापूर्वीही पालिकेच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांशी कथित गैरवर्तन व गैरशब्दात भाष्य केल्याने जितेंद्र भावे विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता। निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील जपून शब्द वापरत मुद्देसूद बोलून समोरच्याची बोलती बंद केली पाहिजे। अभ्यासपूर्ण माहिती असलेल्या 1-2 पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला पाहिजे। इतर कार्यकर्त्यांमध्ये बोलणे टाळले पाहिजे जेणेकरून वादाचे प्रसंग टळतील। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।